नमस्कार, मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज उपवास आहे, तर उपवासाच्या दिवशी कसं असतं, थोडंसं लवकर उठून आवरून घ्यायचं, म्हणजे ना इतर गोष्टी पण आपल्या होत जातात, पूजा वगैरे असते. त्याच्यामुळे सकाळी सकाळी घर झाडझूड पूसपास केली, अंघोळ वगैरे करायची, म्हणजे देवपूजा करायला आपण मोकळे असतो. तर चला, आता इथे माझं घर पण झाडून झालेलं, म्हणजे मी ना किचन आणि देवघरचं रूम जी ना ती पहिले झाडून घेतली आणि लगेच बेडरूम, हॉल, किचन असं म्हणजे सगळ्या चारही रूम आता माझ्या झाडून झालेल्या आहेत. हॉलमध्ये आलेली आहेत. सध्या ना हॉलमध्ये आमचे भांडे ठेवलेले आहेत, तुम्हाला माहितीच आहे. तर आमचं तर जरा किचनचं काम चालू आहे, म्हणजे ट्रॉल्या केल्याशिवाय मी भांडे ठेवणार नाही असं ठरवलेलं आहे. जेव्हा आमचं सर्व किचनचं काम झालं की मी तुम्हाला किचन टूर नक्कीच करणार आहे. तर चला, आता सगळं झाडून झालेलं आहे. बाहेरचा ओटा झाला, नंतर अंगण झाडायचं आहे. आणि आज ना अंगणात जरा वेगळं करायचं आहे. तर माझा जरा आज वेगळा मूड होता आणि मी ना काल सांगितलं होतं की मला ना अण्णादादाला सांगितलं होतं की मला शेण आणून दे म्हटलं, आणि मस्त असं अंगण सारवायची इच्छा होती ना, ती आज इच्छा मी माझी पूर्ण केलेली आहे. ना आज कसं आहे, आता पावसाळ्यात आपला गेलेला आहे, म्हणजे हिवाळ्यात तर चालूच आहे, पण कसं तर ह्यावर्षी तर वर्षभर पाऊस होता. पण असो, आता जरा चांगलं असं ऊन वगैरे पण पडायला लागलेलं आहे. आज जरा लवकर, म्हणजे माझ्या दृष्टीने मी तर आता ना 5:30 पावणे 6ला उठते. तर आज मला जरा 5:45 वाजले होते उठायला. मग नंतर उठल्यानंतर झाडझूड झाली, आता फरशी पुसते. तर सगळं घर झाडसतोर जवळजवळ 20-25 मिनटं सगळे लागून जातात. बाहेर अंगण वगैरे झाडसतोर, अंगणही खूप मोठं आहे ना, पूर्ण झाडलं. आणि आता ही फरशी पण मग कसं आहे, लगो हात पुसून घेते म्हटलं, म्हणजे पुन्हा मग आंघोळीनंतर काही काम राहणार नाही म्हटलं. त्याच्यामुळे मग फरशी पुसायला घेतली. काल थंडी पण खूप पडते ना, आता हे स्वेटर ना सारखं ती बाई खाली खाली येते, आणि मी घरी ना शक्यतो जुने स्वेटर वापरते, म्हणजे कामामध्ये कसं आहे काळेकुळे होत जातात ना. तर त्यामुळे माझे असे 2-3 स्वेटर काढून ठेवलेले जुने, तेच वापरते मी आलटून पालटून. आणि बाहेर जायला एक वेगळं ठेवलेलं आहे, म्हणजे कसं आहे, मी अजिबात एकही स्वेटर आत्तापर्यंत टाकून दिलेलं नाही आहे. त्यामुळे मी दरवर्षी काय करते, आपले सगळे जमा करून बांधून आणि ठेवून देते, आपले कॉटमध्ये म्हणा, कपाटात म्हणा, असं एका बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे कसं आपल्याला वापरायला कामात येतं ना. तर आणि नवीन वेगळं कलर घातल्याची पण मजा येते ना. तर चला, आता बोलता बोलता फरशी पण आपली झालेली आहे. आणि मग अशीच तुम्हाला म्हटली की मला आज ना अंगण सारवायचं होतं, तर शेण आणून दिलं आहे माझ्या अण्णादादाने, म्हणजे माझा पुतण्या आहे, तर त्याने शेण आणून दिलं. म्हटलं मग चला, आता हे सगळं पुन्हा मी बादलीमध्ये घेतलं, ते आपलं पुसायचं पाणी पण होतं, थोडं पाणी टाकलं. पाणी आहे तसं भरपूर, पण मग आहे म्हटलं बादलीत पाणी तर कशाला टाकूया, तर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि आता हे शेणचं गरगट तयार केलं, आमच्याकडे गरगट म्हणतात. तर हे असंच पहिले सुरुवातीचा पहिलाच दिवस आहे ना, असं सुरुवातीला टाकून घेतलं, म्हणजे ते जरा बसेल म्हटलं, आणि थोडी माती कालवली म्हणजे ना जरा पॅक होतं मग ते. तर असं टाकल्यामुळे काय होईल, थोडं हळूहळू करत करत ती जागा ना थोडीशी अशी चिकन होत जाईल, म्हणजे सारवायला पण व्यवस्थित जाईल. आधी टाकून घेतलं आणि नंतर मग झाडूने मग पसरवायचं म्हटलं. नंतर हाताने सर्व खड्या अशा जमा करून घेतल्या, म्हणजे खालची जागा अशी प्लेन होत गेली. मग हळूहळू सुरुवातीला पाणी टाकलं, झाडलं, नंतर मग असं हाताने सगळ्या खड्या काढल्या ना, एकदम प्लेन झाल्यासारखं झालं. अजून 3-4 तास असं सारवून झालं ना, एकदम प्लेन होऊन जाईल ही जागा, आणि छान असं बसाय उठायसारखी होऊन जाईल बरं का ही जागा. आणि बघा किती छान झालेली ना ही जागा. आता रूपच तिचं पालटून गेलेलं आहे. म्हणतात ना, हात फिरे लक्ष्मी वसे, ही गोष्ट काही खोटी नाही आहे. जुने लोक म्हणायचे ते खरं आहे की नाही. सगळं झालं आणि मस्त झाडझूड करून सारवून घेतले. आज ना शेणाने सारवले, हे पहिल्यांदाच सारवले इकडे, तर ते जरा त्याला वेळ लागेल बसायला, आणि नंतर मग छान अशी रांगोळी वगैरे पण काढता येईल त्याच्यावर. तर आता मस्त आंघोळ करून घेते आणि पटकन देवपूजा करते. आज आहे आपला गुरुवार. चला मग. तर आज आहे गुरुवार, आणि हा आपला महालक्ष्मीचा दुसरा गुरुवार आहे. पहिल्या गुरुवारला तुम्हाला मी नाही शेअर केलेलं, कारण ना आपल्याकडे किचनचं काम चालू होतं, त्यामुळे मी गडबडीत माझं माझं फक्त मांडणी केली, पटकन पूजा केली होती, आणि आपल्या आपल्या एका रूममध्ये जाऊन बसावं लागत होतं. जवळजवळ 3-4 दिवस ते काम चाललं, तर त्याच्यामुळे व्हिडिओ पण नाही शेअर केलेले. आणि मस्त आता छान अशी देवपूजा माझी झालेली. माझं सकाळचं रुटीन तुम्ही बघितलं, किती सुंदर असं अंगण पण आज सारून झालेलं आहे. आणि आता महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी करूया.
पूजेची मांडणी झाली आणि रांगोळी काढायला घेतली. आता रांगोळी काढायला बघा, आपल्या इथे ना किचनचं काम झालं ना, तर मस्त असं छान असं एवढा हा तुकडा उरलेला दिसला मला बाहेर. तो स्वच्छ धुवून घासून घेतला आणि तो मांडला इथे. आणि रांगोळी काढायला खूप छान वाटतं ना याच्यावर, कारण आपली फरशी जी आहे ना ती खूप डिझाईनची आहे, तर तिच्यावर अजून आपण वेगळी रांगोळी कशी काढणार ना. याच्यावर एकदम मस्त दिसतं आणि डोळ्याला पण भारी वाटतंय. तर आता पूजेची मांडणी करून झालेली आहे. आता मी पोथी वाचून घेते. मी आज ठरवलंच होतं, सगळं झाल्याशिवाय म्हटलं चहाही नाही करणार. तसं खरं सरांना चहा वगैरे दिला होता आणि म्हटलं मग नंतरच करेल, म्हटलं सगळं झाल्यावर. एकदा जर म्हटलं उठलं न ते चहाच्या ह्याच्यात लागली ना मी, तर सुरू होऊन जातं मग. आणि कोणी मध्ये आलं तर मग मध्ये मग चहा ठेवावाच लागतो परत परत. आता कसं माझं हे सरसगट लगेच पटकन काम झालं ना म्हटलं तर भारी होऊन जाईल. आणि काही नाही म्हणजे मग सकाळी लवकर उठल्यामुळे काय होतं आहे, माझं अगदी 8:30पर्यंत सगळं सगळं झालं बरं का. एकदम प्रसन्न वाटतंय अगदी घरामध्ये. पूजा केली, नंतर मस्त चहा घेतला, गप्पा मारल्या खैरनार सरांशी. आमचं रोजचं बसण्याची सवय आहे ना, थोडा वेळ एखाद तास, मग ते पण त्यांचं कामं करून आले आणि नंतर मग गप्पा वगैरे मारल्या. आणि आता चला म्हटलं स्वयंपाक करून घेऊ. तर गबरूचा भात आधी लावून दिलेला होता. खैरनार सर आले, त्यांना म्हटलं तुम्ही त्याला देऊन द्या, तोपर्यंत मी ना भाकरी वगैरे करून घेते आणि गरम गरम जेवायला बसता येईल म्हटलं. म्हणजे माझा आहे उपवास, मग त्यांच्या 2 भाकरी ना त्या गरम गरम होऊन जातील म्हटलं. आणि मस्त साबुदाण्याची खिचडी पण करेल. आणि मस्त लुसलुशीत मेथी आणली होती बाजाराच्या दिवशीची, तर ती आज केलेली आहे. निवडून ठेवलेली होती म्हणून पटकन करता आली. दाण्याचं कूट मिरची वगैरे दळून केली आहे. मी नेहमी अशीच करत असते शक्यतो. आणि म्हणजे ती खैरनार सरांना आवडते. मला मात्र ना लसूण आणि मिरची हिरवी टाकायची 2 तुकडे करून, त्याचं पातळ पाणी करायचं, बाजरीची भाकर त्यात मोडायची आणि मस्त वरपून टरपून खायचं. अशी भाजी मला मेथीची आवडते. असतं ज्याची त्याची आवड असते प्रत्येकाची वेगळी. तर त्यांच्या आवडीचं त्यांना आज करून दिलेलं आहे. आणि जर का मी असली ना मेथीची भाजी साईडला, मी मात्र करत असते, थोडीशी काढून ठेवते आणि माझ्यापुरती मी करते एखाद दिवशी. मग म्हणजे एखाद दिवशी नाही, म्हणजे आणलेल्या भाजीतून मी 100% करते माझ्यासाठी, पण आठवड्यातला एखाद दिवस करते. तर भाकरी पण आता झालेल्या आहेत. सकाळपासूनचंच रुटीन आपल्याला शेअर करते. 1:30 वाजेपर्यंतचं रुटीन किंवा 2पर्यंत जास्तीत जास्त. आणि आता साबुदाण्याची खिचडी करायची मला. मस्त हिरव्या मिरच्यांची साबुदाण्याची खिचडी करते. म्हणतात तिखट वगैरे खात नाही किंवा फराळ नाही करत, पण मला डायबिटीजची गोळी घ्यायची असते, त्यामुळे मी फराळाचं करते. साबुदाणे नसतील चालत. डायबिटीजला मला हसू पण येतं आहे, पण मला ना थोडेसे आवडतात. म्हटलं मग आता केलाच आहे उपवास, तर काय हरकत आहे म्हटलं मग खायला. तर आणि खैरनार सरांना पण साबुदाणे ना भाकरीबरोबर खायला आवडतात. तर म्हटलं आज ना एकच भाजी केलेली. कारले म्हटलं मात्र ना शिजवून ठेवते मी एकाच वेळेस ना, मग ते आम्ही 2-2, 3-3 घेत असतो. फक्त तेल मिठात शिजवलेले असतात ना ते. खैरनार सरांना या मिरच्या खूप आवडतात. या मंडळी जेवायला. या एकदम फराळ करायला. सुंदर आहे बघा, एकदम लुसलुशीत मेथीची भाजी आहे. नंतर म्हणजे असे कारले आवडतात आम्हाला, एकदम हे केलेले. शिजवलेले. आणि मिरची. मॅडमचा उपवास आहे त्याच्यामुळे मी ना याच्यातली साबुदाण्यातली मिरची खातोय. मला आवडते अशी मिरची. साबुदाणा देऊ का? घेईल थोडासा, तुमचा उपवासाचा उरला तर. एवढं थोडी खाणार. चला या जेवायला मंडळी. बस या जेवायला. जेवण वगैरे झालं आणि भांडी वगैरे आवरून झाली होती. मस्त छान आराम केला आणि आता जायचंय, ठिबकच्या नळ्या अंथरायच्या आहेत तर त्याच्यासाठी. तर खैरनार सर गेलेले आहेत पुढे, मी जाते आता. पाणी आणू का? पिले. काय करताय खैरनार सर? नळ्या टाकायच्या. तुम्हाला म्हटली ना मी 4 नंतर आम्ही काम करतो. सकाळी खैरनार सर करतात, मात्र त्यांना जे म्हणजे त्यांचं आवश्यक असलं ना, ते आजचं आता बुवा सकाळचं कामच आहे ते करायलाच हवं, तर ते तेवढं करून घेतात. आणि 4 नंतरचे कामं मात्र आम्ही 2 जण करतो. शेतात म्हणजे कसं आता इथे नळ्या अंथरल्या
किंवा कुठे थोडंफार तण झालेलं आहे म्हणजे गवत झालेलं आहे, कुठे पाणी द्यायचं आहे, नळ्या कुठे अटकल्या त्या असं बघत राहावं लागतं. एखाद्या झाडाची फांदी कट करायची असते, एखाद्याची पानं खराब झाली असतात, काही थोडीफार फवारणी मात्र आम्ही नाही करत, जास्त करून फवारणी जास्त करत नाही आपण इथे शेतामध्ये. तर असं थोडी थोडी कामं असतात ते आम्ही करतो आणि छान असं मग मेंटेन पण ठेवावं लागतं ना. त्याच्यासाठी ना कायम अगदी रोज काही ना काही थोडं थोडं काम केलं तरच हे आपलं गार्डन, फार्म हाऊस म्हणा किंवा आमचं शेतावरचं घर, आजूबाजूचा परिसर मेंटेन राहायला मदत होईल ना. नाही जर केलं तर ते पडून राहील आणि मजूर मिळत नाही, तुम्हाला आधीपासून मी सांगते. तर असो, आपल्याला जेवढं होतं, जेवढं झेपते ना तेवढं आम्ही दोघंजणं थोडं थोडं रोज करतो आणि खरंच अगदी मेंटेन ठेवलेलं आहे बरं का आम्ही. म्हणजे कसं आहे, जर का तुम्ही दुर्लक्ष केलं, 2-4 दिवस जरी दुर्लक्ष झालं ना तरी असं म्हणजे काम थप्पीला लागून जातं. काही झाडांच्या किडं लागलेलं असतं, काहींच्या फांद्या काढायच्या असतात, पाणी द्यायचं असतं, भरपूर असतं, बारीक बारीक गवत काढायचं असतं. आता इथे सागामध्ये आम्ही 6-7 पपया लावल्या, महुगनीचं झाडं लावलेली आहेत आणि त्यांना हे ठिबक करायचं होतं. साग तर आता मोठी झालेली आहेत, पण आतमध्ये त्यांच्या जे झाडं लावली ना छोटी छोटी, त्यांच्यासाठी हे ठिबक करणं चालू होतं. तर मगाशी तुम्हाला हेच म्हटले मी की असं हे लक्ष देत राहावं लागतं, तरच सगळं मेंटेन राहतं. झाडाला का भविष्यात असे वाकणार नाहीत, जिथे जिथे झाड आहेत तिथे तिथे बांधून तिथे द्यायचे. बांधून देऊ. छान. जुन्या नळ्या आहेत पण त्यांना वाकून गेल्या, थोड्याशा खराब पण झाल्या, क्षार पण झालेला आहे. तर आता नवीन नळ्या टाकणं चालू आहे बघा. एक झाली. एक झाली का? हो, yes. एक लाईन झाली म्हणजे अशा आता सगळ्या लाईनी इथपर्यंत 3 झाल्या ना. 1 2 3 4. तुम्हाला म्हटली होती ना खैरनार सर सकाळी सकाळी करून घेतात, तर त्यांनी 4 लाईनी करून घेतल्या होत्या नळी टाकायच्या. नळ्या जुन्या झाल्या, त्या क्षार जमा झालं होतं आणि जिथे जिथे आउटलेट काढलेलं होतं ना तिथे अगदी म्हणजे चोकअप झालेल्या होत्या. मग त्यामुळे का नाही जुन्या काढून घेतल्या आणि नवीन टाकायची, म्हणजे सगळ्या एवढ्या सागच्या इथे नवीन नळ्या टाकल्या आम्ही आणि आतमध्ये मस्त पपया लावल्या, महुगनी लावली आणि नंतर इतर पण झाडं लावले. तसंच आम्हाला गिलके दोडके पण इथे लावायचे आहेत, तर त्याच्यासाठी पण ही पूर्वतयारी चालू आहे. ह्या जुन्या आता सगळ्या जमा करायच्या. समजा जर कधी एकदम इमर्जन्सी असलं आणि एखादी नळी खराब झाली तर तिथे एखादा तुकडा जोडायचा असेल तर त्या कामात येतील म्हणून त्या जमा करून ठेवल्या आणि ही नवीन नळी आहे. तर चला, आता आमचं हे काम चालूच राहणार आहे संध्याकाळपर्यंत. तर इथपर्यंतचा व्लॉग मी आपल्याला शेअर केला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां. चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.